मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोके विकास समितीने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून मोठ्या मागण्या पुढे आणल्या आहेत। मराठवाड्यातील तब्बल 70 तालुक्यांमध्ये कोळी आदिवासी समाज राहत असून जमिनीवरील पुराव्यांवरून जात प्रमाणपत्र मिळावे अशी त्यांची भूमिका आहे। समितीचे अध्यक्ष व्यंकट मुदिराज म्हणाले की वारंवार अर्ज करूनही प्रशासन प्रमाणपत्र देत नसल्याने समाजातील विद्यार्थी व बेरोजगार तरुणांचे मोठे नुकसान होत आहे। शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी जमिनीवरील पुरावे मान्य करून त्वरित जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी समितीने केली आहे। समाजाच्या मागण्या लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। आपण निवेदन दिलेले काय मागण्यात काय सांगाल? आज मराठवाडा आदिवासी कोळी महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार विकास समितीतर्फे आज मराठवाड्यातील 77 तालुक्यामध्ये जे आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरेचे जमातीचे प्रमाणपत्र जमातीचे वैधता प्रमाणपत्र याच्याबद्दल जे अडवणूक होत आहे आणि आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असताना सुद्धा आम्हाला विनाकारण त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठी अडवणूक करत आहे। हा एक विषय आहे। त्याच्यानंतर आमचा दुसरा विषय आहे की उच्च शिक्षणासाठी SC OBC प्रमाणेच वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची 6 महिन्याची मुदत अनुसूचित जमातीसाठी लागू करावी, हा एक आमचा दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा, उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी। आणि आमचा शेवटचा मुद्दा आहे की मराठवाड्यातील आदिवासी कोळी याच जमातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे आणि असा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तो निर्णय केंद्राकडे शिफारशीसाठी पाठवावे। या सर्व मागण्याच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या वाल्मिक जयंतीनिमित्त 7 तारखेला नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत या ठिकाणी उपोषण करणार आहोत। यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ओके, 2 मिनिटं मागितलं। आज या ठिकाणी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे विकास समितीच्या वतीने आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडतर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिलेलो आहोत। निवेदनामध्ये आमच्या मुख्य मागण्या 4 आहेत। या ठिकाणी या मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामधील 72 तालुक्यातील तमाम सकल आदिवासी कोळी महादेव टोकरा कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत, पहिला प्रश्न आहे जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले पाहिजे आणि मिळालेले सर्टिफिकेट हे जात पडताळणी सुलभतेने मिळाली पाहिजे। आणि महर्षी वाल्मिकी ऋषी 7 ऑक्टोबरला जयंती आहे। उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे। महाराष्ट्र शासनाकडे आम्ही सुद्धा येत्या 7 तारखेला महर्षी वाल्मिकी जयंती आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक जयंतीची सुट्टी जाहीर केली पाहिजे व तसेच आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावे या महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्र शासनानं स्थापन करून आमच्या तमाम सकल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या ज्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, ही आमची मुख्य मागणी आहे। एवढंच बोलतो, थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान, जय भारत, जय आदिवासी। आज या ठिकाणी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे विकास समितीच्या वतीने आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडतर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिलेलो आहोत। निवेदनामध्ये आमच्या